शिवसेना पक्ष आणि चिन्हावरती आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। ठाकरेंच्या शिवसेनेकडून कपिल सिब्बल हे युक्तिवाद करतील। निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती आणि विधिमंडळामधल्या संख्याबळावर पक्षाची मालकी ठरवण्याच्या पद्धतीवरती सिब्बल यांचा आक्षेप। राज्यामधील एसआयआरची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील। रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षी होण्याची शक्यता आहे। 20 जिल्हा परिषद आणि 291 पंचायत समितीच्या निवडणुका डिसेंबर किंवा पुढच्या वर्षी होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्र्यांना आता कोणत्याही मंत्र्यानं घेतलेले निर्णय बदलण्याचा अधिकार आहे। राज्य सरकारकडून महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम 2026 लागू। निर्णय बदलल्यास त्याची कारणं मुख्यमंत्र्यांना लेखी स्वरूपामध्ये द्यावी लागणार। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिंदेमध्ये फूट, तर जिथे भाजप आहे तिथे शिंदे नाहीत आणि जिथे शिंदे आहेत तिथे भाजप नाही। खासदार संजय राऊत यांचा भाजप शिवसेनेमध्ये संघर्ष सुरू असल्याचा दावा। मालिका आहे अपमानाची। ठाणे जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपा आणि मिंदे गटामध्ये फूट स्पष्ट दिसते। जिथे मिंदे गट आहे तिथे भाजपा नाही, जिथे भाजपा आहे तिथे मिंदे गट नाही। हे आता नवीन राहिलेलं नाही। ही दरी वाढत चाललेली आहे, त्याच्यामुळे ते दरे गावात जातात। दरीमुळे मात्र चुकीचं लावलं त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून कारवाई करा, संजय राऊतांची मागणी। ठाण्यामधल्या परिवहन विभागाच्या कार्यक्रमामध्ये चुकीचं वंदे मातरम हे गीत वाजवण्यात आलं। आदर्श कायद्याचं पालन करणारं सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी वंदे मातरमचा जो काल अपमान झाला आपण म्हणताय त्या कार्यक्रमात, ताबडतोब त्या कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ना। ठाणे महानगरपालिकेकडून मालमत्ता करामध्ये 12% वाढ। बिगर निवासी मालमत्तांवरच्या करामध्ये 20% वाढ करण्यात आली। 10 वर्षांच्या नंतर मालमत्ता करामध्ये वाढ होतीये। घोडबंदर पट्ट्यामध्ये 1800 लॉटच्या पेड पार्किंग धोरणाला देखील मंजुरी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सार्वजनिक आरोग्य विभागाची बैठक बोलावली। ठाण्यामधील 900 खाटांच्या सुपर सिव्हिल रुग्णालयाचा आढावा घेतला जाईल। तसंच ग्रामीण भागामधील आरोग्य व्यवस्थेचा उपमुख्यमंत्री शिंदे आढावा घेतील। भंडारा जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा। दूध संघावरती भाजपचं वर्चस्व, मात्र राजीनामा दिल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। 4 ऑगस्ट 2025ला वर्णी विलास काटेखाये यांची अध्यक्षपदी वर्णी लागलेली होती। मुख्यमंत्र्यांना नाशिकमध्ये जाण्याची इच्छा झाली म्हणजे प्रभू रामाची कृपा, संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर गाड्यांचा ताफा न घेता 2 गाड्या घेऊन जावं आणि रस्त्याच्या नावानं आपण काय विकास केला ते बघावं, राऊतांची टीका। त्यांनी खरोखर रस्ते बघावेत। मखमलाबाद रोडला जाऊन यावं, ताफा घेऊन जाऊ नये, 2च गाड्या घेऊन जावं। महापौरांना घेऊन जावं आणि आयुक्तांना घेऊन जावं। मखमलाबाद रोडला, त्र्यंबक रोडला जावं आणि या महाराष्ट्रामध्ये आपण काय विकास केला आहे हे स्वतःच्या ह्याच देही ह्याची डोळा पाहावं। पुण्यामधील बालेवाडी म्हाळुंगे इथे रस्त्यावरच्या खड्ड्यांनी एका 11 वर्षांच्या मुलाचा बळी घेतलाय। खड्ड्यांमुळे बाईकचा अपघात झाला आणि बाईकवरून खाली पडलेला 11 वर्षांचा मुलगा हा एका ट्रक खाली सापडला आणि या मुलाचा जागीच मृत्यू झालाय। अपघाताची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली। आदित्य ठाकरे पुण्याच्या हिंजवडी आयटी पार्कमधल्या दुरावस्थेची पाहणी करतील। वाहतूक कोंडी, खड्डे आणि इतर समस्या जाणून घेणार। उद्योग मंत्र्यांच्या बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांचा पुन्हा एकदा चाकणच्या नंतर हिंजवडीचा दौरा। रायगडच्या खालापूर तालुक्यामधील तुकसई गावाजवळ पुलाची अत्यंत बिकट अवस्था आहे। प्रवाशांचा जीवघेणा प्रवास, अनेक गावासह वाड्या वस्त्यांना जोडण्यासाठी हा पूल महत्त्वाचा आहे। गडचिरोलीच्या जपतलाईच्या आश्रमशाळेची मान्यता ही कायमस्वरूपी रद्द करण्यात आली। सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींच्या मृत्यूनंतर सरकारनं ही कारवाई केली आहे। शाळेमधील विद्यार्थ्यांचं भामरागड, गडचिरोली आणि अहेरीमध्ये समायोजन केलं जाईल। यवतमाळ जिल्ह्यामधील मारेगाव तालुक्यामधील कान्हाळ या गावातील अनुदानित युगांतर प्राथमिक आश्रमशाळेची विदारक परिस्थिती समोर आली आहे। विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी एकही बेड उपलब्ध नाहीये। शाळेला वन्य प्राण्यांचा देखील धोका आहे, तरी देखील उपाययोजना नाहीत। आताची मोठी बातमी आपण बघूयात। बीएचएमएस डॉक्टरांचं आझाद मैदान ते मंत्रालय असं पायी आंदोलन सुरू आहे। आझाद मैदानावरच्या आंदोलनामध्ये डॉक्टर सध्या आक्रमक झालेत आणि आझाद मैदानाच्या गेटवरती मोठ्या प्रमाणावरती डॉक्टर्स गोळा झालेत।
महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमधल्या नोंदणी ही जलद करण्याची मागणी या डॉक्टरांनी केलेली आहे. सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देतात या आंदोलनाचे. सूरज, काय नेमकी मागणी आहे या डॉक्टरांची? नक्कीच आज सकाळी खरं तर डॉक्टरांनी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या नोंदणी प्रक्रिया ही जलद करण्यासंदर्भात आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या संदर्भात अनेक बैठका या हसन मुश्रीफ यांच्याशी झालेल्या होत्या. या संदर्भातला शासन निर्णय हा देखील निघालेला असताना कुठेही नोंदणी प्रक्रिया ही केली जात नव्हती आणि त्याच विरोधात BHMS आणि CCMP डॉक्टरांनी आज आझाद मैदान येथे मोर्चाचं आयोजन केलेलं होतं. आझाद मैदानहून थेट मंत्रालयापर्यंत हा मोर्चा निघणार होता. मात्र त्याचपूर्वी आझाद मैदान पोलिसांनी त्यांना आझाद मैदानमध्ये बंदिस्त केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळेच कुठेतरी आक्रमक झालेले डॉक्टर हे आता आझाद मैदानमधून बाहेर पडण्यासाठी या ठिकाणी पोलिसांशी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात. पोलिसांनी बॅरिकेटिंग्स आणि गेट लावून या सर्व डॉक्टरांना आतमध्ये ठेवलेलं आहे. त्यामुळे आंदोलन कुठेतरी चिघळतंय का असं देखील पाहावं लागेल. दुसरीकडे एकूणच हे जरी आंदोलन आत्ता जरी थांबलं तरी जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन करणारच आणि वेळप्रसंगी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी देखील त्या ठिकाणी गनिमी काव्याने जाऊन त्या ठिकाणी आंदोलन करण्याची जो इशारा आहे हा डॉक्टरांकडनं दिलेला आहे. मोठ्या प्रमाणात डॉक्टर हे आझाद मैदान या ठिकाणी जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सरकारविरोधात घोषणाबाजी देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही नोंदणी प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर सुरू करावी अशी मागण्या या डॉक्टरांच्या आपल्याला पाहायला मिळतात. पोलिसांकडनं आवाहन केलं जात आहे की आंदोलन हे आझाद मैदानमध्ये आतमध्ये कायद्याच्या चौकटीत राहून करावं. मात्र कुठेतरी डॉक्टर आणि इतर डॉक्टर जमलेले आहेत हे आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे एकूणच परिस्थिती ही नियंत्रणात जरी पाहायला मिळालेली असली तरी डॉक्टरांचा रोष हा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. अगदी सूरज, धन्यवाद माहितीसाठी. वेळोवेळी अपडेट जाणून घेऊ. तर BHMS डॉक्टरांचं आझाद मैदान ते मंत्रालय असं हे पायी आंदोलन सध्या सुरू आहे. डॉक्टरांच्या मागण्यांसाठी ते आक्रमक झालेले आहेत. आणि यानंतर पुन्हा एकदा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. अमरावती इथल्या महर्षी पब्लिक स्कूलमधील एका आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू तर 5 विद्यार्थी खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहेत. प्रकृती गंभीर झाल्यामुळे राजेश बेठेकर या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. अन्नामधून विषबाधा की डायरिया यामुळे मृत्यू झाला या संदर्भात अजूनही काही स्पष्टता आलेली नाही. आदिवासी विभागाकडून सध्या चौकशी सुरू आहे. पुण्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं आमरण उपोषण. गडचिरोलीमध्ये सर्पदंशामुळे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या वारसांना 1 कोटी रुपयांची मदत देण्याच्या मागणीसाठी हे उपोषण करण्यात आलं. राज्यामधील सर्व आदिवासी आश्रमशाळेचा 10 कोटींचा विमा काढण्याची देखील मागणी. हिंगोलीच्या लिंबाळा जिल्हा परिषद शाळेमधील दारू पिणारा मुख्याध्यापक अखेर निलंबित. CJP संस्थापक अभिजित दिपकेंनी मुख्याध्यापकाचा दारू पीत असतानाचा हा व्हिडिओ समोर आणला होता. बुलढाण्यामधील लोणार सरोवराच्या संवर्धनाला वेग आलाय. सरोवराच्या विकास आराखड्यासाठी नियोजन विभागाकडून 42 कोटी 79 लाख रुपयांचा निधी मंजूर. लोणार सरोवर आणि परिसराचा कायापालट केला जाणार आहे. मुंबईतल्या दहिसर इथल्या क्लिनिकमधून एका रुग्णाची सोनसाखळी लंपास. 19 ग्रॅम सोनसाखळीची किंमत 2.5 लाख होती. पोलिसांनी CCTVच्या माध्यमातून आरोपीला अटक केली आहे. संजय दुबे असं सोनसाखळी चोरणाऱ्या आरोपीचं नाव आहे. ठाण्यामधल्या मीरा रोडमध्ये भरधाव वेगामधील वाहन चालकांचा धिंगाणा. रस्त्याकडे असणाऱ्या लोकांना उडवून वाहन चालक पसार झाले. काल रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारासची ही घटना आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला. नाशिक रोडमध्ये सुमित पगारे हत्येच्या प्रकरणामध्ये 14 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. वैमनस्य आणि वर्चस्वाचा वाद यामधून 2 गोळ्या झाडून सुमित पगारे याची हत्या झाली होती. पोलिसांनी 24 तासांमध्ये आरोपीला बेड्या ठोकल्या. आणखी 2 आरोपींचा शोध सुरू आहे.
नाशिकमध्ये मित्राच्या मदतीनं प्रियकराची गळा चिरून हत्या झाली आहे. महिला आणि मयत व्यक्ती 15 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. 18 तास मृतदेह घरामध्ये ठेवल्याच्या नंतर रात्रीच्या वेळेला कसारा घाटामध्ये हा मृतदेह फेकला. गोरखनाथ सातपुते असं 40 वर्षाच्या मृत व्यक्तीचं नाव आहे. सोलापूरमधल्या कुंभारी दोड्डी या रस्त्यावरती एका महिलेचा मृतदेह आढळलेला आहे. भाग्यश्री नानासाहेब गायकवाड असं या मृत महिलेचं नाव आहे. महिलेची दुचाकी देखील या ठिकाणी सापडली. मृतदेहाच्या जवळ मोठा दगड देखील सापडला. त्यामुळे हा घातपाताचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नांदेडमधील इंदरसिंग बावरी यांच्या हत्येच्या प्रकरणी हत्येचं रिक्रिएशन 4 आरोपींना हत्या झाली त्या ठिकाणी नेऊन पंचनामा केला जातो आहे. आर्थिक वादामधून इंदरसिंग बावरी यांची हत्या झाली होती. आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे. नाशिकच्या मालेगावमध्ये मुंबई आग्रा मार्गावरती गुटख्यानं भरलेला कंटेनर पोलिसांनी पकडला. 62 लाख रुपयांचा गुटखा जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. मध्य प्रदेशामधील दारूची गोंदियामध्ये अवैध वाहतूक सुरू आहे. 2 जणांना अटक. लाखो रुपयांचा मालही जप्त. टेंभूटोला ते पिपरिया या मार्गावरून 4 चाकी वाहनामधून मध्य प्रदेशामधून अवैध दारू आणल्याचा प्रकार घडलाय. वाशिम जिल्ह्यामधील कारंजा नगर परिषदेच्या अधिकृत ईमेल खात्याचा पासवर्ड बदलून त्याचा अनधिकृत वापर होतोय. तत्कालीन पाणी पुरवठा आणि स्वच्छता अभियंत्याच्या विरोधात कारंजा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. नगर परिषदेचं कार्यालय अधीक्षक अब्दुल सत्तार यांच्या तक्रारीच्या नंतर कारवाई. बुलढाण्याच्या मलकापूर आगारामध्ये अज्ञातानं 4 ते 5 बसेस फोडल्या. बस स्थानक परिसरामधील सीसीटीव्ही बंद आहेत. आगार आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. पोलिसांमध्ये गुन्हा दाखल तर आरोपींचा शोध सुरू. सांगलीमधलं वारणा धरण हे 94% भरलंय. धरणामध्ये 8,217 क्युसेकनं पाण्याची आवक होतीये. वारणा नदीच्या पात्रामध्ये 5,900 क्युसेकनं विसर्ग होतोय. नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा. भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणाचे 7 दरवाजे उघडले. 7 दरवाजांमधून 33,340 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्यामुळे पाण्याची पातळी सध्या वाढली आहे. जळगावच्या ममुराबाद गावामधील जिल्हा परिषदेच्या अँग्लो उर्दू शाळेला पाण्याचा वेढा. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गेल्या 15 दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे इथल्या पाण्याचा निचरा झालेला नाहीये. उपाययोजना करण्याची देखील ग्रामस्थांची मागणी. मुंबईमधील 16 एकर भूखंडाच्या वाटपावरून भाजप आमदार अमरीश पटेल यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे धाव. हस्तक्षेपाची मागणी. 12 एकरांच्या भूखंडावरती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्याच्या नियोजनाला मंजुरी देण्याची मागणी होती आहे. गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जादा गाड्या सोडा अशी मंत्री भरत गोगावले यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी केली आहे. गोगावलेंच्या मागणीला सरनाईकांनी तात्काळ मंजुरी दिली. कोकणामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्तानं जादा गाड्या सोडण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत. संत गजानन महाराज पालखीमधील भाविकांना 3 लाख मोदकांचा महाप्रसाद. संत गजानन महाराज उपासना परिवाराकडून मोदकांचा महाप्रसाद. आषाढी वारी करून पालखीचा परतीचा प्रवास सध्या सुरू आहे. आज खामगाव या ठिकाणी मुक्काम आहे. गडचिरोलीमधल्या मार्कंडदेव इथे उत्तर वाहिनी वैनगंगा नदीवरती पार पडली महागंगा आरती. वाराणसी आणि हरिद्वारच्या धर्तीवरती वैनगंगेच्या घाटावर महागंगा आरती सोहळ्याचं आयोजन. छत्रपती संभाजीनगरमधल्या बीबी का मकबऱ्यामधील ऐतिहासिक हौदाला खेळाचं मैदान बनवण्यात आलं. तरुणांचा हौदामध्ये धावत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. राष्ट्रीय संरक्षित स्मारकाच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलाय. रायगडमध्ये बोंबिलाची मोठी आवक झाली आहे. मासळीचे दर सध्या घसरले आहेत. बोंबलाचा वाटा 50 रुपयांपर्यंत खाली आलाय. तर पापलेट आणि कोळंबी 400 ते 500 रुपयांना मिळते. मासळी स्वस्त झाल्यामुळे खवय्यांची गर्दी होतीये आणि चंगळ आहे. पुणे महापालिका उभारणार आधुनिक गोशाळा आणि पशुवैद्यकीय रुग्णालय. 34 गावामधील सरकारी जमिनींचा वापर होणार. स्थायी समितीमध्ये मंजुरी मिळतेय. जनावरांसाठी मोफत उपचार, शस्त्रक्रिया, लसीकरण, औषधोपचार, चारा आणि पाण्याची व्यवस्था केली जाईल. देवखेड वेबसिरीजच्या नंतर देवखेड 2 वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसिरीजचा टीझर प्रदर्शित झाला. प्राजक्ता माळी आणि अंकुश चौधरी यांची प्रमुख भूमिका असलेली थरारक देवखेड वेबसिरीज जानेवारीमध्ये प्रदर्शित झाली होती. एक राखी जवानांसाठी रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये विद्यार्थ्यांची जवानांसाठी अनोखी राखी रॅली. 1200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. भारत माता की जय, जय जवान जय किसान या घोषणांनी शहर दुमदुमलं.
सततच्या पावसामुळे प्रयागराजमधील जलनिस्सारण प्रणालीची पोलखोल झाली आहे. शहराच्या अनेक भागामध्ये पाणी साचलंय. जॉर्ज टाउन भागामधील पोलीस स्टेशन परिसरामध्ये देखील पाणी साचलं. कामं करताना पोलिसांना कसरत करावी लागते. हिमाचल प्रदेश चंबा जिल्ह्यामधील बालोतमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे मोठा पूर आलाय. देवी भगवती खुंडीवालीच्या दर्शनासाठी निघालेले 40 ते 50 भाविक अडकून पडलेले आहेत. सुदैवाने जीवितहानी झाली नाहीये. हिमाचल प्रदेशच्या कुलूमधील पार्वती नदीमध्ये दिल्लीमधले 4 पर्यटक अडकून पडले. नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली, त्यामुळे हे पर्यटक अडकलेले होते. बचाव पथकाने या 4 जणांची सुखरूप सुटका केली. उत्तराखंडच्या पौरी गढवाल जिल्ह्यामधील ऋषिकेश चिल्ला रस्त्यावरती बीर नदीमध्ये एक गाडी कोसळली. एसडीआरएफनं रात्रीच्या वेळेला बचाव कार्य सुरू केलं आणि गाडीमधल्या 2 जणांची सुखरूपपणे सुटका केली. ओडिशाच्या ढेंकनाल जिल्ह्यामधील भुवन ब्लॉकमध्ये तुफान पाऊस झालाय. पावसामुळे परिसरामध्ये पूरस्थिती आहे. परिणामी 3 गावांचा संपर्क तुटला. पुराच्या पाण्यामधून ग्रामस्थांना प्रवास करावा लागतोय. ओडिशामधल्या भद्रकमध्ये पुरामुळे हाहाकार माजलाय. नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये सातत्याने वाढ होतीये. त्यामुळे जिल्ह्यामधील 126 गावं पाण्याखाली गेली. पुराचा 8 लाख नागरिकांना फटका बसलाय, तर 42,000 हेक्टरवरच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय.